नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. मुंबईतल्या 1993 सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयानं आज अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह 6 जणांना दोषी ठरवलं आहे. तर अब्दुल कयूम शेख याच्यावरचा आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 1993 साली झालेल्या या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी झाले होते. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा दुसऱ्या टप्प्यात मुस्तफा डोसा, अबू सालेम यांच्यासह फिरोज अब्दुल राशीद खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. येत्या सोमवारपासून त्यांच्या शिक्षेबद्दलचा युक्तिवाद सुरू होणार आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला 2015 मध्ये फाशी देण्यात आली होती. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. मात्र या गोळीबारात एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. आज दुपारी दहशतवाद्यांनी रहिवाशी भागात हल्ला केल्यानंतर ही चकमक झाली. तर दुसरीकडे राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा सेक्टर इथं पाकिस्तानकडून आज शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला. बँक खातं उघडण्यासाठी आणि 50,000 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रकमेचा रोखीनं व्यवहार करण्यासाठी सरकारनं आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. बँक खातं उघडताना आधार क्रमांक न दिलेल्या ग्राहकांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत आधार क्रमांक देण्यास सांगण्यात आलं आहे. अन्यथा ते खातं वैध मानलं जाणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. देशातल्या शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर राजकारण करू नये, असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी राजकीय पक्षांसह समाजातल्या विविध घटकांना केलं आहे. यामुळे परिस्थिती चिघळण्याऐवजी शेतकऱ्यांचं हित जपण्यास मदत होईल, असं ते म्हणाले. विजयवाड्याजवळ अटकूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. देशातलं कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्र सरकार राज्यांच्या सहकार्यानं तोडगा काढेल, असं ते म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जुन्या नोटा स्वीकाराव्यात, अशी मागणी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. ते आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारनं घोषित केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांकडे कर्ज वसुलीपोटी तसंच ठेवीसाठी जमा झालेले तब्बल 2,771 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा भारतीय रिझर्व्ह बँक स्वीकारत नसल्यामुळे या बँकांचं अर्थकारण कोलमडलं असून या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिझर्व्ह बँकेशी बोलून बँकांना दिलासा द्यावा, असं ते म्हणाले. राज्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अपारंपरिक तंत्रज्ञान वापरून 481 किलोमीटरचे रस्ते बांधून पूर्ण केल्यामुळे महाराष्ट्र राज्याला ग्रामसडक योजनेत उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 19 जून रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या समारंभात केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आषाढी वारीला आजपासून प्रारंभ झाला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनं आज पुणे जिल्ह्यातल्या देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. पुणे जिल्हा प्रशासन तसंच संत तुकाराम महाराज संस्थाननं वारकऱ्यांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या आळंदी इथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. नाथवंशजांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे यंदा एकनाथ महाराजांच्या 2 पालख्या 2 स्वतंत्र मार्गानं पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. येत्या जुलैपर्यंत सरकारनं जुनी पेन्शन योजना आणि 7वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी राज्य मध्यवर्ती सहकारी संघटनेनं केली आहे. याबाबतचं एक पत्र संघटनेनं सरकारला पाठवलं आहे. सरकारनं याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर जुलै महिन्यात संप पुकारणार असल्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणय आणि के. श्रीकांत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत प्रणयनं चीनच्या चेन लोंग याचा तर श्रीकांतनं चायनीज तैपेईच्या सु वी वांग यांचा पराभव केला. बीड जिल्ह्यात गेवराईजवळ जालना अंबाजोगाई एसटी बसला आज दुपारच्या सुमारास अपघात झाला. यात अनेक प्रवासी जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून